हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। त्याबद्दल मी ग्रामस्थांचं अतिशय आभारी आहे। जी आपल्या वाकरी गावामध्ये जी विकासाचं काम आदरणीय रणजितदादा यांच्या माध्यमातून, आदरणीय सचिन पाटील आमदार साहेब यांच्या माध्यमातून जी कामं होत आहेत ती ऋतून भविष्य अशी कामं होत आहेत। आताच आपल्या वाकरी गावातील तलावाचं काम त्यासाठी 50 लाख रुपये टाकले। वाकरी ते वाठार लिंबाळकर त्यासाठी 4 कोटी 10 लाख रुपये टाकले आणि आता रस्त्यासाठी या 5 लाख रुपये 25-15च्या फंडातून आणि दुसरा एक रस्ता आहे 25-15तून तिथे 5 लाख रुपये। पुलासाठी आपल्याला सातत्यानं गाव दोन्ही बाजूला विखुरलेलं आहे। वड्याच्या दोन्ही बाजूला गाव आहे वाकरी गाव। त्यासाठी पावसाळ्यात पाण्याची परिस्थिती पूर जर आला तर आपल्याला गावाचा संपर्क तुटायचा। त्यासाठी 2 कोटी रुपयाचा निधी देऊन तो ही वाकरीसाठी फार मोठं काम झालेलं आहे आणि ते पूर्णही झाले। ही अशीच विकासाची कामं आदरणीय रणजितदादा यांच्या माध्यमातून चालू आहेत, आदरणीय सचिन पाटील यांच्या माध्यमातून चालू आहेत आणि आत्ताच पंचायत समिती सदस्य बोलल्या त्यांच्याही खंडातून ह्या मतदारसंघाचा कायापालट होणार आहे। त्या मतदारसंघ आदरणीय ॲडव्होकेट जिजामाल नाईक निंबाळकर यांचा मानला जातो आणि त्यामुळं या मतदारसंघात विकासाची कामं फार फास्ट गतीनं सुरू आहेत। जेवढा जास्तीत जास्त निधी आपल्या मतदारसंघात कसा आणता येईल त्या पंचायत समिती सदस्य हे काम त्यांचं चालू आहे आणि त्याचबरोबर ह्या पंचायत समिती गणातील महिलांसाठी काय काम करायचं, युवकांसाठी काय काम करायचं ह्याचा सुद्धा आराखडा त्यांचा चालू आहे। त्या माध्यमातून ह्या सगळे कामं करत असताना आदरणीय रणजितदादा यांचा सातत्यानं लक्ष या मतदारसंघावर असतं। तसेच आपले लाडके आमदार सचिन पाटील यांचंही या मतदारसंघावर लक्ष असतं, नगराध्यक्ष यांचंही लक्ष असतं आणि वहिनींचंही लक्ष असतं। या सगळ्या मंडळीनं ह्या मतदारसंघात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे पंचायत समिती दोन्ही गण आणि जिल्हा परिषदेचा गट हे चांगल्या भरघोस मताने निवडून दिल्यामुळं त्या येथील जनतेवरती ह्या सगळ्यांचं लक्ष आहे आणि विकास काय असतो गेली 30 वर्षात जी विकास झाला नाही ते एवढ्या 5 वर्षात आपण करून दाखवलेलं आहे। याबद्दल मी आदरणीय दादा, आदरणीय आमदार, वहिनीसाहेब, नगराध्यक्ष सगळ्यांचे मी आभार मानतो। वाकरी ग्रामस्थाच्या वतीनं मी थांबतो। खासदारांनी आपल्या गावात एवढी कामं केलेली आहेत की आज या 25 वर्षात कुठलंही काम न होता आज त्यांनी आपल्याला एवढ्या 4-5 वर्षात आमदार आणि खासदार यांच्या माध्यमातून खूप काही कामं झालेली आहेत। गावात कुठले रस्ताही त्यांनी ठेवलेला नाही। सर्वात महत्त्वाचा म्हणजे आज शेतकऱ्यांसाठी जो जिव्हाळ्याचा प्रश्न असतो तो आज आपल्या खासदारांच्या माध्यमातून मिटलेला आहे। आज रस्ता आणि पाणी हे शेतकऱ्यांसाठी खरं तर महत्त्वाचं असतं आणि त्याच्याकडेच खासदारांनी सगळं लक्ष केंद्रित करून खासदार आणि आमदार या दोघांनी मिळून आपल्या वाकरी गावाचा तसा कायापालट केलेला आहे। त्यामुळं मी त्यांचं खरोखर मनापासून आभार व्यक्त करत आहे। हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी।